खरं एक गोष्ट मला सांगावी, मी जी आजपर्यंत कधी कुठे बोललो नाही, की BSc ला ह्या सगळ्या खडतर प्रवासामध्ये BSc ला मी पहिल्यांदा फेल झालो. आणि फेल झालं हे फार लागलं मनाला मला. म्हणजे मी असं ह्याने गेलो होतो, की रिझल्ट बघायला गेलो आणि त्याच्या लक्षात आलं, की मला 5 मार्क्स कुठेतरी कमी पडले होते आणि BSc ला फेल झालो. हे फेल झाल्यानंतर मला ते इतके लागलं, मी घरी आलो आणि एका बंद खोलीमध्ये दरवाजा बंद करून बसलो. आमचे बाबा त्यावेळी होते. बाबांनी मला खूप प्रयत्नानंतर मला दरवाजा उघडायला लावला. मला सांगितलं, आमचे बाबा खूप दूरदृष्टी विचार करणारे असे आमचे आणि ते शिक्षकच होते. ते म्हणाले, हे अपयश ही यशाची पायरी असते आणि असं खचून जाऊन जर तू काय करणार असेल तर तुला ते शक्य नाही. तुला जर एवढंच करायचं असेल तर तू पुन्हा बस आणि पुन्हा पास हो. मी सावंतवाडीत पुन्हा गेलो. गुमास्ते सर त्यावेळी होते शाळेमध्ये आमचे. आम्हाला ते ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकवायचे. हे गुमास्ते सर त्यांना भेटलो आणि ते मला म्हणाले, हे बघ, तुझा एक जो विषय राहिला आहे ना, तो घेऊन जर तू बसलास तर तू पास होशील. पण मला मुळातच बोर्डाकडे सुद्धा अशी खूण ठेवायची नव्हती की नापास झालोय म्हणून. हे माझ्या डोक्यात होतं आणि म्हणून मी सांगितलं, मी सगळे विषय घेऊन परत बसणार आहे 2 महिन्यात आणि सगळ्या विषयात मी पास होणार आहे. तर ते म्हणाले, हे अवघड आहे तुला, एकदम जर आता तू पास झाला तरी सुद्धा मी म्हटलं नाही, मी बसणार आहे. आणि त्या जिद्दीने मी ते सगळे विषय घेऊन पुन्हा बसलो. म्हणजे बोर्डाकडचं पहिलं सर्टिफिकेट कॅन्सल करून घेतलं आणि दुसरं त्याचा फायदा असा झाला, मी थिअरी सावंतवाडीमध्ये दिली आणि प्रॅक्टिकल गोव्यामध्ये धेब्बे कॉलेजला दिलं आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये माझे 10% वाढले. आणि या 10% वाढून मी जवळजवळ 67% वगैरे मला त्यावेळी मिळाले होते. आणि मी फर्स्ट क्लासने पुन्हा BSc लगेच ऑक्टोबरमध्ये पास झालो. त्यावेळी ऑक्टोबरमध्ये परीक्षा असायची. मार्चची परीक्षा ऑक्टोबरमध्ये, म्हणजे ते इयर मी फुकट नाही गेलो. जस्ट 3-4 महिन्यात मी BSc पूर्ण केलं. आणि BSc पूर्ण केल्यानंतर मी ऑर्गॅनिक केमिस्ट्री माझं होतं. केमिस्ट्री, एंटायर केमिस्ट्री माझं 6 युनिट असल्यामुळे मी केमिकल कंपनीला जॉब करणं वगैरे याच्यासाठी मुंबईत गेलो. आणि मुंबईत गेल्यानंतर मी सांडू ब्रदर्स नावाची एक फेमस कंपनी आहे, आता सांडू हे औषधं वगैरे येतात त्यामध्ये काम केलं थोडे दिवस. त्यानंतर मला तिथे एअर इंडियाला एक जॉब मिळाला आणि एअर इंडियाला मी सुरुवातीला जवळजवळ 3 महिने 110 दिवसांची व्हॅकन्सी होती ती. त्या 110 असे ते त्यावेळी घ्यायचे, नंतर ते परमनंट करायचे. मी 110 दिवसाच्या एअर इंडियाच्या टाईम ऑफिसला लागलो आणि त्या टाईम ऑफिसला मी काम करायला लागलो. त्यावेळी एअर इंडियाचा पगार पण चांगला होता. जवळजवळ मला वाटतं त्यावेळी आम्हाला तासाला 30 रुपये वगैरे ओव्हरटाईम वगैरे होता. आणि तिथे मी जो लागलो तर टाइम कीपर ॲज वेल ॲज कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून होतो. आणि तिथे लागल्यानंतर मी तिथे शिकलो सगळं. म्हणजे कॉम्प्युटर पहिला त्यावेळी कॉम्प्युटर बघायला मिळायचे नाही, तिथे कॉम्प्युटरवर सगळं काम चालायचं. आणि मी गावातून आलेला एक मुलगा, गावंढळ मुलगा, ज्याला काहीही माहिती नाही मुंबईतलं, असा मी मुंबईमध्ये गेलेलो. एअर इंडिया सारख्या कंपनीमध्ये पहिल्यांदा जॉब केला. गेल्यानंतर एक म्हणजे सांगण्यासारख्या आठवणी आहेत. मला वाटतं त्याच्यामध्ये माझा वेळ तुमचा किती आहे मला माहीत नाही, पण खूप आहेत. तिथे मी गेल्यानंतर मला एक ओके नावाचे एक सहकारी मिळाले आणि ते थोडेसे इन्सल्टिंग बोलायचे, की तुला हे जमणार नाही, तू हे करू नकोस, तुला काय येणार नाही वगैरे असं म्हणायचे. आणि माझी एक अशी जिद्द होती की मी जिथे जाईन तिथे मला सगळं आलं पाहिजे. आणि म्हणून मी ते सगळं कॉम्प्युटर शिकायला गेलं. पण त्याचबरोबर दुसरा एक माणूस असा होता की तो रमेश अहिर नावाचा एक माणूस होता. त्याची मी मैत्री केली. त्याला कॉम्प्युटर येत होता. त्याच्याबरोबर बसून मी संध्याकाळच्या वेळी 5 नंतर पुन्हा 8 पर्यंत 3 तास मी ओव्हरटाईम करायचो. ओव्हरटाईमचे मला पैसे मिळायचे. जेवण सुद्धा तिथे काही म्हणजे 10 पैसे 5 पैसे असे त्यावेळी होते आणि त्याच्यातून आम्हाला नाश्ता जेवण वगैरे सगळं मिळायचं. बरेचसे माझ्याबरोबर टेम्पररी लागणारे लोक होते, ते फोनवर टाइमपास करायचे, इतर करायचे. पण आम्ही कॉम्प्युटर शिकणं, तिथलं काम शिकणं याच्यामध्ये मी इतकं व्यस्त असायचो की एक दिवस असा आला की मी त्या संपूर्ण म्हणजे दिल्ली, कलकत्ता, मद्रास आणि मुंबई असे 4ही टाइम ऑफिसचं फीडिंग मी एकटा करायचो त्या 3 महिन्यांमध्ये. आणि या सगळ्या याच्यामध्ये एकदा मला त्या एअर इंडियाचे ऑफिसर होते बजाज नावाचे, त्याने मला 6व्या मजल्यावर वरती बोलावलं काहीतरी फोन करून, आत्ता फिडिंग केलं त्यांना, जरा वर पाठवा म्हणून. मी जरा घाबरतच त्यांच्यासमोर गेलो आणि त्यांना म्हणालो की सर काय झालं? तर म्हणाले फिडिंग किसने किया? तर म्हटलं मैंने किया सर.
बहुत अच्छा काम किया आहे तुम्ही. आणि ती माझी पहिली पावती होती की मी खूप छान काम केलं होतं. त्यांनी मला शाबासकी दिली आणि खाली पाठवलं. मी ऑफिसमध्ये आलो आणि सगळे मला विचारायला लागले, काय झालं, कशाला साहेबांनी बोलवलं? तर मला शाबासकी देण्यासाठी बोलावलं. आणि त्याच्यानंतर ज्याने माझ्याशी पहिल्यांदा हे केलं त्याच माणसाला मी खूप छान मदत केली, खूप छान त्याच्याकडून काम, त्याच्याशिवाय काही समस्या होत्या त्या मिटून दिल्या. चांगलं काम चाललं होतं. परंतु नंतर असं झालं की आमच्या घरी आम्ही माझे दोघे भाऊ मुंबईला होते त्यावेळी आणि मी पण मुंबईत होतो. तिघेही मुंबईत आणि आई आणि वडील आमचे दोघेच फक्त गावात होते. वडिलांना मध्ये मध्ये थोडंसं तब्येत त्यांची बरी नसायची, त्यामुळे कोणीतरी घरी असायला हवं. या दृष्टिकोनातून मला असं वाटायला लागलं की हे दोघे भाऊ माझे थोडे थोडे सेटल व्हायच्या मार्गावर होते. फक्त मी एकटाच असा होतो की मी गावात येऊन काही करू शकतो. आणि दुसरी महत्त्वाची, गावातल्या लोकांसाठी आपल्याला काहीतरी करता येईल, गावात काहीतरी करता येईल, या दृष्टिकोनातून मी BEd करायचं ठरवलं. आणि एअर इंडियाला मिळालेले पैसे BEdला आणून मी देवगडला दिले. आणि देवगडला त्यावेळी डोनेशन होतं, त्या डोनेशनमधून मी BEd पूर्ण केलं. आणि तिथून BEd पूर्ण करून मी या माध्यमिक विभागाकडे आलो. 88-89 87ला 88ला 1 वर्ष, तर मी तिथे एक वर्ष ह्याच्यामध्ये गेले. 88-89ला मी BEd केलं. आणि BEd केल्यानंतर मी लगेच आल्याबरोबर साळगावला 1 वर्ष नोकरी, म्हणजे शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगाव जे आहे, त्या साळगाव शाळेमध्ये 1 वर्ष मी 89-90ला काम केलं. त्यानंतर मी माझ्या गावामध्ये, तिथे BEd केल्यानंतर आलो आणि 1 वर्ष काम केलं. आणि त्याच्यानंतर मी माझ्या गावामध्ये माणकुलीमध्ये आम्ही एक संस्था स्थापन केली. आणि त्याच्यामध्ये अण्णासाहेब सातार्डेकर म्हणून वेंगुर्ल्याचे होते, ज्यांचे उभा दांडावर आता हायस्कूल आहे. सातार्डेकर, सतीश सातार्डेकर त्यांचे चिरंजीव, ते तिथे मुख्याध्यापक होते. तर त्यांनी आमच्याकडे एक मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटी माणकुली किरवडे अशी सोसायटी स्थापन करून, एज्युकेशन सोसायटी स्थापन करून आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय असं एक विद्यालय सुरू केलं. आणि त्या विद्यालयाचा प्रारंभिक मुख्याध्यापक म्हणून मी तिथे 91, 92, 93ला काम केलं.